नवरात्री संपल्यानंतर 4-5 दिवसांनीच लागते ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमेची वेळ, मुहूर्त, ह्या दिवशी दूध का पितात आणि याची पौराणिक कथा काय आहे हे जाणून घेणार आहोत. कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार कोजागिरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान असते. कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेला माणिक हेतारी म्हणजे मोती तयार करणारेही असेही संबोधले जाते. शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमाची तिथी. हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा म्हणजेच ह्या वर्षी 16 ऑक्टोबर रोजी रात्री 8:45 सुरू होईल आणि 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:50 समाप्त होईल. शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. पण हिंदू मान्यतेनुसार ह्या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मी देवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री म्हणजे संस्कृतमध्ये कोजागरती म्हणजेच कोण जागत आहे असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पाहत पृथ्वी तलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. मान्यता आहे की कोण जागे आहे याचा मतितार्थ आहे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे असे देवी विचारत येते. कोजागिरी पौर्णिमेस होणाऱ्या प्राचीन लोकोत्सवाला वात्स्यायनाने कौमुदी जागर व वामन पुराणाने दीपदान जागर म्हटले आहे. बौद्ध काळात हा उत्सव कशा प्रकारे साजरा होत असे त्याचे वर्णन उन्मादयंती जातकावरून कळते. या दिवशी बळीराजाची पूजा करावी असे वामन पुराणात सांगितलेले आहे. या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजाही केली जाते. उपोषण, पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र बळीराजा यांच्या प्रतिमाची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देवपितरांना समर्पून व आप्तेष्टांना देऊन स्वतः सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी बळीराजा लक्ष्मीची पूजा करून सर्वांना भोजन घालून पारणे करतात. ब्रह्मपुराणात या व्रताची कृत्ये थोडी निराळी सांगितलेली आहेत. रस्ते झाडावेत, घरे सुशोभित करावीत, दिवसा उपवास करावा, गृहद्वाराजवळ अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा करावी, चंद्राची पूजा करून त्याला दूध व खिरीचा नैवेद्य दाखवावा, भार्येसह रुद्र, स्कंद, नंदीश्वर ज्यांच्याकडे गायी असतील त्यांनी सुरभी, मेंढे बाळगणाऱ्यांनी वरुण, हत्ती बाळगणाऱ्यांनी विनायक व घोडे बाळगणाऱ्यांनी रेवंत व निकुंभ या देवतांची पूजा करावी. विविध मंदिरांमध्ये कोजागिरी पौर्णिमा पूजा अर्चा करून साजरी केली जाते. लक्ष्मीची विशेष उपासना केली जाते. पौराणिक कथानुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांमध्ये असतो. चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. श्रीकृष्ण 16 कलांचे अवतार मानले जातात. द्वापारयुगात वृंदावनमध्ये वज्रमंडळ भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा म्हणजेच महारासलीला केली होती. वृंदावनात निधिवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण करून वैष्णव संप्रदायाचे भक्त रासोत्सव साजरा करतात. श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना केली जाते. असंही म्हटलं जातं की शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रातून निघणारी किरणं ही अमृतासारखी असतात. म्हणून या दिवशी लोक खीर किंवा दूध तयार करतात आणि रात्री ते चंद्रप्रकाशात ठेवतात. असं केल्याने चंद्राची किरणं त्या दुधावर किंवा खिरीवर पडतात आणि त्यावर अमृताचा प्रभाव होतो असं मानलं जातं. कोजागिरी पौर्णिमेला दूध किंवा खीर प्रसाद म्हणून दिली जाते. या दिवशी चंद्रप्रकाशात दुधाचं सेवन केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते असंही म्हणतात. आता बघूयात कोजागिरी पौर्णिमेची पौराणिक कथा. प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दुष्ट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करीत असे. पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी सुद्धा प्रोत्साहित करत होती. एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने विधिव्रत कोजागर व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धन,
संपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले. आता आपण बघूया ह्या दिवशी काही थोडेसे जे उपाय आहेत ते साधे सोपे मी तुम्हाला आता सांगणार आहे. लवंगाचे दिवे. शरद पौर्णिमेच्या संध्याकाळी पूजेसाठी पीठ मळून 5, 7 किंवा 11 दिवे करावेत. सर्व दिव्यांमध्ये तूप टाकावे आणि प्रत्येक दिव्यामध्ये एक लवंग ठेवावी. त्यानंतर देवी लक्ष्मीच्या पूजेच्या वेळी त्यांना जाळून तुमची इच्छा किंवा समस्या सांगावी. देवी मातेच्या कृपेने तुम्हाला लवकरच समस्यापासून मुक्ती मिळेल आणि तुमच्या मनोकामनाही पूर्ण होतील. असं म्हटलं जातं की लक्ष्मीला पांढऱ्या कवड्या आवडतात. यासाठी शरद पौर्णिमेला पूजेसाठी 5 कवड्या ठेवाव्या आणि पूजा झाल्यानंतर त्या कवड्या लाल रंगाच्या कपड्यात बांधून तुमच्या कपाटात ठेवाव्या. असं केल्याने घरात समृद्धी येते अशी मान्यता आहे. पांढरा तांदूळ देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय मानला जातो. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पांढऱ्या तांदळाचे दान केल्याने धनाची प्राप्ती होते. गूळ हे समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. याचे दान केल्याने घरातील संपत्ती वाढते. गुळाचे दान केल्याने पितृदोष दूर होतो आणि पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो. दीपक हे ज्ञानाचे प्रतीक आहे. दिवा दान केल्याने ज्ञानाचा प्रसार होतो आणि बुद्धीचा विकासही होतो. असे मानले जाते की दिव्याचे दान केल्याने व्यक्तीला आर्थिक संकटापासून मुक्ती मिळते. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री घराच्या अंगणात किंवा छतावर चंद्राच्या प्रकाशामध्ये खीर तयार करावी. रात्री चंद्राच्या प्रकाशात चांदीच्या भांड्यात खीर ठेवावी. यानंतर घरात एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्याला खाऊ घालावी. यामुळे जुनाट आजार बरे होतात अशी मान्यता आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री थोडा वेळ चंद्राकडे पाहावे, याने डोळ्यांची शक्ती वाढेल. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हनुमानासमोर चौमुखी म्हणजे 4 वातींचा दिवा लावावा. दिव्यामध्ये 4ही वाती 4 दिशांकडे असतील अशा प्रकारे दिवा लावावा. दिवा लावल्यानंतर